जिंकले, प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि एकाने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपण या सर्वांचं करू या ठिकाणी स्वागत आणि जाऊया स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राकडे. तिथे आता गरज आहे ती 30 चेंडू आणि 52 धावसंख्येची. खरसुंडी बी संघ बॅटिंग करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी अशाच प्रकारची सुरुवात झाली होती नडोदे टीमची सुद्धा. पहिला चेंडू आपण पाहिला होता, अगदी सन्मान दिला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक सर 2 चौकार आपण पाहिले होते आणि आता तशीच सुरुवात आपण पाहतोय. पहिला खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडा समाचार घेता आला नाही आणि आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. शरीरापासून लांब टाकलेला चेंडू, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. खरं तर मोठी धावसंख्या तुम्हाला या षटकामध्ये बनवणं बंधनकारक असतं आणि त्यासाठीच हे षटक खरं तर ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडू इथून निर्धाव फेकतोय गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता. आता शिवाजीवरती आक्रमण चढवलंय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, वाईडिश बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतात इट इज 4, चौकार. पहिला 2 चेंडूचा आपण विचार केला तर अगदी थांबला चेंडू पाहिले आणि ज्यावेळी शिवाजीच्या हातामधून चेंडू कदाचित दिसटला असावा याचा अंदाज फलंदाजाने बांधला आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवला. सीमार रेषा पलीकडे आलाय चौकार आपण पाहतो या ठिकाणी नरेशच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. 52 धावसंख्येची गरज आहे आणि दुसरा सुद्धा चेंडू चाललाय सीमार रेषा पलीकडे. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि ते कशा प्रकारचं असायला पाहिजे ना, हे मात्र मैदानात दाखवून देतोय. नडोदे संघाची सुद्धा अशीच सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार निश्चितपणे आले होते आणि अगदी तशाच प्रकारची बॅटिंग दुसऱ्या सत्रामध्ये 52 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात झाली. चला गावदेवी, कुंभिवली आणि पौद. चला 2 संघाचे कॅप्टन, मला असं वाटतं कुंभिवली संघाचा कॅप्टन येथे उपस्थित झालेला आहे. अजून एक वेगाने टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपण पाहतोय आणि इथून होते निर्धाव चेंडूची सांगता. शशिकांतजी मोरे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. या स्पर्धेची ही 4थी रात्र आहे. खरं तर 3 रात्री गाजवल्या कर्जत तालुक्याने. लोअर फुल टॉस चेंडू होता, अगदी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवणं आणि फेकणं आणि त्यानंतर फक्त इथून जोडली जाईल ती एकच धाव. पॉवर पेच्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ झाला इथून समाप्त. आणि धाव फळकावरती आपण पाहतोय 2 चौकारांच्या समवेत 9 धावा धाव फळकावरती आहेत. टॉस केला जातोय आपण पाहतोय गावदेवी, कुंभिवली आणि पौद या 2 संघादरम्यान. पौद संघ टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय निश्चितपणे लवकरच पोहोचवायचा आहे. पहिल्या 3 रात्री आपण जर पाहिलं तर अगदी कर्जत तालुका मातब्बर संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले आणि आज या 4थ्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुका एकवटला गेलाय. खालापूर तालुक्यातील सगळेच दिग्गज आणि मातब्बर संघ आज आपल्या सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटतं कुंभिवलीच एका गावातून 2 संघ आज खेळतात. म्हणजे प्रत्येकाचं खरं तर स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये खेळायचं, आपला चांगला खेळ खरं तर दाखवण्याचं. आणि गुणगे 2 हे गुणगे 3 सुद्धा खेळू शकतात, त्यांचा नादच नाही. आणि क्षमासेव ही 5वी आजची नाईट रजनी आहे. खरं तर पहिल्या 4 रात्री कर्जत तालुका आपण पाहिला स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 52 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा जोडल्या गेल्यात आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मात्र निखिल गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच चेंडू आपण पाहतोय, पंच सांगतात की वाईड आहे, अवांतरणी झाली. सुरुवात 10 धावा धाव फळकावरती आहेत. कारण या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं 100% योगदान देणं आता गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या अस्तित्वाची खरं तर लढाई आहे. ज्याला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं आहे त्याला चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे आणि तोच प्रयत्न खरं तर मैदानात आपण पाहतोय दोन्ही संघांचा आहे. संपूर्ण सोमजाई क्रिकेट संघ गुणगे आयोजित सोमजाई चषक आपण पाहतोय. प्रत्येकाचं स्वप्न होतं ही स्पर्धा यशस्वीतेकडे अगदी चांगल्या स्वरूपात जावी. त्यासाठी प्रत्येकाने कळत न कळत या स्पर्धेला नटवण्यासाठी, सजवण्यासाठी खूप
मेहनत घेतली, त्या सर्वच आयोजन कमिटीचं आपण खरं तर या ठिकाणी सहर्षमे स्वागत केलं पाहिजे. चेतनजी पिरकट सर आपण पाहतोय आज अगदी मुख्य समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर संदीपजी गायकवाड सर, जिथे कमी तिथे संदीप सरांची हमी आपण पाहतो व ते कोणतंही काम असो ते काम मात्र अचूक त्याने पार पाडलं जातं. त्यानंतर राजेशजी भोईर सर आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिला खेळाडू होतोय बाद. 52 धावसंख्येची पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिला गडी इथून बाद होतोय तो मंगेश. आणि 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय. चला, नडोदे संघासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 12वा खेळाडू ऋषभ थोरवे यांच्याकडून. म्हणजे मैदानाच्या बाहेर असून सुद्धा आपल्या खेळाडूंचं खरं तर मनोबल प्रोत्साहन देण्याचं काम करतोय. ऋषभचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूची अगदी अद्भुत माहिती आमच्यापर्यंत तो सुद्धा पोहोचवतोय. संदीपजी गायकवाड सर थोडा आज निवांत आपल्याला पाहायला मिळतात, कारण डेच्या टुर्नामेंट त्यानंतर नाईट टुर्नामेंट मला असं वाटतंय दिवाळीनंतर त्यांची तारीख मिळणं खरं तर खूप आपल्याला कठीण असतं. परंतु या स्पर्धेसाठी ते जोडले गेलेत. संपूर्ण 6 रात्री आपल्या सगळ्यांच्या समवेत ते असणार आहेत. चला, 11 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅट्समन आपण जगदीशला पाहतोय. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकासाठी जगदीशच्या बॅटला मात्र स्पर्श होऊन चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. चला, मुख्य पंचांकडे खरं तर अपील करायची असते. 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर जगदीश मैदानामध्ये आला होता. पहिलाच चेंडू खरं तर फेस करत होता, कारण 52 धावा पल्ला तुम्हाला इथून खरं तर मोठा दूरचा गाठायचा आहे. पॉवर प्लेचे पहिले 2 षटक आहेत आणि या 2 षटकांमध्ये चांगल्या धावफलकावरती येणं खरं तर गरजेचं आहे. आणि तोच प्रयत्न मात्र आपण पाहिला. नरेशची खूप चांगली बॅटिंग, 2 चौकार त्याच्या बॅटिंगमधून आपण पाहिले होते. त्यानंतर मंगेशला फार चांगली कामगिरी खरं तर करता आली नाही, परंतु तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालेला फलंदाज आपण पाहतोय जगदीश. चला, नडोदे संघ कृपया आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. नडोदे संघ कृपया, चला, पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल. आपण कृपया आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जास्त विलंब तर करू नका आपण. वेगाने खरं तर चेंडू हाताळला होता विकी याने. समजण्याच्या पलीकडेच होता खरं तर, आणि वेगाने चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येकाला वाटलं होतं कदाचित ही जेल आहे की काय, परंतु पंच तटस्थ आहेत. खूप चांगल्या प्रकारचा निर्णय त्यांचा आपण पाहतोय. 11 धावफलकावरती आहेत. धावसंख्येला खरं तर आता पूर्णविराम लागलाय. अजून एक चांगला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने स्टेअर केलं. एक धाव त्या ठिकाणी पॉइंटचा खेळाडू होता, वेगाने थ्रो केलाय, परंतु धाव पूर्ण झाले की नाही आपण पाहतो या ठिकाणी. आता चेक केलं जाईल. वणी संघ सुद्धा आपल्याला आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. केटीसी लाईव्हची टीम आहे. अगदी प्रत्येक निर्णय आपल्यापर्यंत फेअर कसे पोहोचवले जातील याचा नॉट आउट आहे. सेफ आहे बॅट्समन. प्रत्येक निर्णय खरं तर अचूक आपल्या सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जातील याचं अगदी खूप चांगल्या प्रकारचं काम आपण पाहतोय केटीसी लाईव्हची टीम. मला असं वाटतं निशांत आज आपले टेक्निकल संपूर्ण 5ही आणि 6ही रात्र तेच असतील मला असं वाटतंय. अच्छा, उद्यापासून चांदई. अजिंक्य पवार मला असं वाटतं कदाचित ते येऊ शकतात. आणि कॅमेरामॅन मला असं वाटतं प्रत्येकाचं कौतुक जितकं करू तितकं कमी आहे, कारण डेच्या टुर्नामेंट कव्हर करणं त्यानंतर नाईट टुर्नामेंट कव्हर करणं खूप मोठं टास्क असतो खरं तर यांच्यासाठी.
कारण प्रत्येक गोष्ट मैदानातली छोटी मोठी हालचाल आहे ना कॅमेऱ्यामध्ये खरं तर टिपण्याचं काम करायचं असतं. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, सबमरीन डिलिव्हरी अगदी एस्टँच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, ज्या ठिकाणी शिवाजीने 2 चौकारांचा मार खाल्ला होता, परंतु त्यानंतर मात्र निकीने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत फक्त 3च धावा खर्च केल्यात. म्हणजे इकॉनॉमिकल षटक खरं तर टाकण्याचं काम केलंय. 52 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांचा खेळ. खरं तर या 2 षटकांमध्ये खूप बलाढ्य धावसंख्येचा डोंगर खरं तर तुम्हाला उभं करायचं होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एका विकेटचं, मंगेशच्या विकेटचं पतन आणि 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि आता गरज असेल ती 40 या धावसंख्येची. चला, पौत संघ टॉस आपण जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे गावदेवी कुंबिवली तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. चेतन सर, आपण जर इक्वेशन पाहिलं तर आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. संदीप सरांनी एक उल्लेख केला होता की गेल्या 4 नाईटमध्ये खरं तर या मैदानामध्ये धावा आपण होताना पाहिल्या होत्या, परंतु आत्तापर्यंत फार चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाले नाही. सर्वोत्कृष्ट धावसंख्येकडे वाटचाल अजून कोणत्याच संघाने केली नाही, परंतु अजूनही संपूर्ण रात्र बाकी आहे. काही होऊ शकतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण क्रिकेट हा एकमेव अनिश्चिततेचा खरं तर खेळ आहे. कोणत्याच गोष्टीचं भाकीत करणं खरं तर ते चुकीचं ठरलं जातं. परंतु आता 18 चेंडू आणि गरज आहे ती 40 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा शिवाजीला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वतःकडे जबाबदारी घेतली. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू बॅटमधून आलेला मधुर आवाज, स्ट्रीट वाईस, परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. फक्त एकच धाव इथून खर्च होते, एकापेक्षा जास्त काही नाही. 13 धावा धावफलकावरती, 17 चेंडू आणि गरज 39 या धावसंख्येची. जगदीश आणि नरेश खरं तर ही जोर साखळी आहे. इथून आता त्या दोघांना खरं तर सिद्ध करावं लागेल. बॅटची इनर एज लागले का, परंतु एक धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा एकपेक्षा जास्त काही नाही. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवाजीची. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याचं काम केलं होतं, तिथं मात्र थोडेसे 2 चौकारांचा मार खावा लागला, परंतु आता आपण जर पाहिलं तर या तिसऱ्या षटकाला मात्र खूप चांगल्या प्रकारे सुरुवात होताना आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू, बॅटची एज थांबवून ठेवले खरं तर आता फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवले, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर हाणामारी करायला पाहिजे होती. जितक्या जास्त धावा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर त्या ठिकाणी ठोकल्या असत्या तर कदाचित या उर्वरित काही षटकांमध्ये ते तुम्हाला इक्वेशन कुठेतरी इझी त्या ठिकाणी झालं असतं. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. मिड विकेटचा खेळाडू फार दूरवरून त्या ठिकाणी पोहोचलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती सुद्धा, एकापेक्षा जास्त काही नाही. 15 धावा धाव फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी कुंबिवली आणि त्यांच्या समवेत आपण पौत संघ यांना खेळताना पाहणार आहोत. पौत संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्विच हिटचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क नाही आहे. खरं तर सरळ बॅटने सुद्धा आता धावा येत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न फलंदाजाचा चालू आहे, कारण त्यांना माहित आहे की आता इथून धावा कशाही येऊ दे, कोणत्याही स्वरूपात येऊ दे, परंतु धावा आता येणं गरजेचं आहे, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय. अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी मिनिट प्रमाणेच खरं तर गोलंदाजी केली जाते. फलंदाजांच्या अगदी स्लॉट पासून खरं तर चेंडू थोडेसे लांब टाकण्याचं काम केलंय आणि शिवाजीने मात्र आता खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. फक्त 4च धावा या षटकामध्ये सुद्धा आपण खर्च होताना पाहिलात आणि धाव फलक जर पाहिलं तर इथून 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता
चला 12 चेंडू आणि 36 या धावसंख्येची गरज असेल. डीजे मास्टर मला वाटतं ते सुद्धा आता जॉईन झालेलं आहेत. आता खरं तर आपल्याला आपलं मैदान सुद्धा दणानून खरं तर ते सोडणार आहेत, कारण खूप चांगल्या प्रकारचे साऊंड क्लिअरिटी खरं तर आहे. जर नडोदे संघ या सामन्यामध्ये विजयी झाला तर त्यांना बक्षीस किती आहे? 4 दुर्या, म्हणजे समजून जा A1 जोडी. रोहन मोरे आणि शुभम सोनावणे यांच्या माध्यमातून त्यांना तब्बल 2222 रुपयांचं कॅश प्राइज असेल जर नडोदे संघ या ठिकाणी जिंकला तर. आणि 12व्या खेळाडूकडून सुद्धा मला असं वाटतं काहीतरी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते एकच विकेट फक्त आतापर्यंत आपण पाहतो एका विकेटचं पतन झालंय. चला 12 चेंडू आणि आता इथून गरज आहे ती 36 या धावसंख्येची. कल्पेशला आपण पाहतो त्या गोलंदाजी मार्कवरती आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली कल्पेश याने. म्हणजे ज्या प्रकारे 3 षटक आपण पाहिले अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आता होणं अपेक्षित असेल. परंतु पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिलाय डीप पॉइंटच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार नवसंजीवनी आणि आत्मविश्वास वाढवणारा चौकार. अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये या मोठ्या सर्वच फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं बॅट्समनला. परंतु या ठिकाणी मात्र आता नरेशने पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली. 4थ्या षटकाचा पहिला चेंडू शरीरापासून लांब असलेला चेंडू अकूट टप्प्याचा त्याला मात्र पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. दुसरा सुद्धा तशाच प्रकारचा चेंडू होता. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. वायडिश लोकांचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर 2 धावा सुद्धा इथून आपण पूर्ण होताना पाहतोय. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेला दर्जेदार चौकार, त्यानंतर या 2 धावा, म्हणजे इक्वेशन जर आपण इथून आता जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू 30 या धावसंख्येची गरज असेल. सामन्यामध्ये चुरस खरं तर निर्माण होताना आपण पाहतोय. आता समान ताकदीचे खरं तर दोन्ही संघ आहेत. दोघांकडे क्षमता आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, परंतु ते आता तुम्हाला मैदानामध्ये स्पष्ट करावे लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून आपण पाहिलं थोडीशी चुकी होते. कलेक्शन त्या ठिकाणी प्रॉपर झालं नाही, परंतु या चेंडूवरती सुद्धा जोडल्या जातात 2 धावा. खरसुंडी संघाचा हाच आता खरं तर निर्धार आहे की धावा कशा येऊ दे, धावा येणं खरं तर गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये. 24 धावा धावफलकावरती आपण अद्याप पाहतोय. 4थ्या षटकाला थोडीशी खराब सुरुवात आपण होताना पाहतोय. जर अशाच प्रकारचा खेळ मैदानामध्ये राहिला तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण स्पष्ट करू शकणार नाही की कोणता संघ इथून पुढे जाईल. परंतु दोन्ही संघांचा खरं तर मैदानामध्ये प्रयत्न चालू आहेत. इथून चांगला खेळ होणं अपेक्षित आहे. अजून एक देखना फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. आठ चेंडू आणि आता 22 या धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आणि सर मॅच आता आली कुठे आपण पाहतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि खरसुंडी संघाने आपले इरादे खरं तर स्पष्ट करायला सुद्धा सुरुवात केली. चौकार आणि त्यानंतर हा षटकाराचा मार करून आपण पाहतोय कल्पेशवरती आता अतिरिक्त दडपण आहे, प्रेशर आहे. कल्पेशकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, परंतु अनुभवाच्या बाहेर आता चेंडू चाललाय. अजून एक सीमा रेषा पलीकडे. आता मात्र क्राऊडचा आवाज यायला लागलाय, आता मात्र पाठीराख्यांचा आवाज यायला लागलाय.
ची गरज होती आणि या चौथ्या षटकामध्ये सामन्याची हवा काढण्याचं खरं तर काम केलंय. समजदारीचं क्रिकेट बघा, अगदी स्लॉटमध्ये आलेल्या प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं आणि खराब कॉलिंग आपण पाहतोय, खराब कॉलिंग. एक धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही खेळाडूंच्या मध्ये जर आपण पाहिलं तर कॉलिंग मात्र आपल्याला खराब पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव आणि दुसरा गडी मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो 37 या धाव संख्येवरती. दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्क वरती खरं तर आता या मॅचच्या रिझल्टची संपूर्ण जबाबदारी आता खरं तर या गोलंदाजाच्या खांद्यावरती असेल. गणेश जर हिरो बनायचा असेल या सामन्याचा तर मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि अगदी तशाच प्रकारची निर्णायक मी म्हणेन गोलंदाजी करावी लागेल, कारण आता गरज आहे ती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय ऋषिकेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय नरेश. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग खरं तर आपण नरेशचे आतापर्यंत पाहिले. 2 षटकार आणि त्यानंतर जवळपास 3 चौकारांचा समाचार आहे. तोच नरेश खरं तर ऑन स्ट्राईक आहे, ही जमेची बाजू असेल खरं तर खरसुंडी संघासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, त्यावरती आक्रमण चढवलंय. वॅकँड एरियामधून खरं तर चेंडूला त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं जात आहे. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत इथून आता जोडल्या जातात त्या 2 धावा. खरं तर आखूर टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवायला पाहिजे होतं, परंतु कदाचित बॅटच्या वरच्या बाजूला तो चेंडू त्या ठिकाणी लागला होता आणि फक्त 2च धाव्या चेंडूवरती आपण पाहतोय. 5 चेंडू आणि आता गरज आहे ती 13 धावसंख्येची. नडोदे संघ जर हा सामना जिंकला तर A1 जोडी यांच्याकडून 4 दुर्या 2222 रुपयांचा कॅश प्राइज असेल, परंतु बघा मी अनाउन्समेंट केली आणि त्यानंतर लगेच गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकला. 4 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे. खरं तर मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. कोणता संघ इथून आता पुढे जाईल, तमाम क्रीडा रसिकांचा आपण पाहतो या सामन्याकडे खरं तर लक्ष लागलंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी बॅटची बॉटम एज आणि ज्या खेळाडूवरती संपूर्ण दारोमदार होती खरसुंडी संघाची, तोच खेळाडू आपण पाहतोय नरेश. हताश आणि निराश पावलांनी मात्र बॅक टू पवेलियन. डीजे